सलगर सदलगा महामार्गावर मृत्यूचे तांडव सुरूच. कारच्या धडकेत माजी शिक्षकाचा जागीच मृत्यू. तेरवाडजवळ भीषण अपघात, एकाचा बळी तर एक गंभीर. परिसरात संतापाची लाट. सलगर सदलगा महामार्गावरील तेरवाड नजीक असलेल्या दर्गा परिसरात मंगळवारी सकाळी काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. सुसाट वेगानं जाणाऱ्या एका कारनं दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत उत्तम नाना कांबळे वय वर्ष 50 यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले धनंजय कांबळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली इथं उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास खुर्शीद मेहबूब मुल्ला राहणार गुलबर्गा हा आपली स्विफ्ट कार क्रमांक KA 23N 7391 घेऊन कुरुंदवाडहून हेरवाडकडे जात होता. याचवेळी उत्तम कांबळे आणि धनंजय कांबळे हे आपल्या दुचाकीवरून क्रमांक MH09 AV 847 जात असताना दर्गा परिसरात कारनं त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की उत्तम कांबळे यांचा जागीच प्राण गेला. मयत उत्तम कांबळे हे निवृत्त शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि 2 मुली असा परिवार आहे. या महामार्गावर गेल्या काही दिवसातील हा 6वा अपघात असून 3रा बळी आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक आक्रमक झाले असून बांधकाम विभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होती आहे. या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी कार चालकांवर गुन्हा दाखल केलाय. आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज.